नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. भारताचं मला माहीत नाही, पण महाराष्ट्राचं मला माहीत आहे. मी लहान असल्यापासून म्हणजे आकडेमोड कळायला लागली तेव्हापासून महाराष्ट्रात मटका हा जुगार सदृश खेळ चालू आहे. मटका हा गावरान बोली भाषेतला शब्द आहे. कारण मोलमजुरी करणारे, हमाली करणारे, छोटे मोठे व्यापारी जे की सतत ते आर्थिक विवंचनेत असतात, अशा भल्या मोठ्या लोकांचा समूह महाराष्ट्रात हा मटका खेळतात. हा मटका सदृश जुगाराचा महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात, तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात त्याच्या टपऱ्या आहेत आणि त्या तालुका लेवलला चालविणारा बोका बसलेला असतो. तो तालुक्यातील मटक्याच्या चिठ्ठ्या मटका चालवणाऱ्या दुकानदाराकडून त्याच्या माणसाकरवी म्हणजेच त्याने कामाला ठेवलेल्या माणसाकरवी गोळा करतो. त्याला आपण पिढी म्हणतो. कल्याण बाजार आणि मुंबई बाजार असे दोन मटक्याचे प्रमुख नावे आहेत. हा झाला खेळ. म्हणजे मटका त्या त्या ठिकाणी त्या पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक, DYSP, SP यांच्या आशीर्वादाने चालतो. या खेळाला पोलीस स्टेशनचा अभय असते. कारण पोलीस अधिकाऱ्यांना मटक्याची पिढी चालवणारा इसम भल्या मोठ्या रकमेचा दर महिन्याला हप्ता देत असतो. आता कल्याण मटका आणि मुंबई मटका याचे दोन अंक असतात. पहिल्या अंकाला ओपन म्हणतात आणि दुसऱ्या अंकाला क्लोज म्हणतात. सकाळी 7 वाजेपासून हा खेळ सुरू होतो. लोक मटका दुकानावर जोड अंक, सुटे अंक लावतात. लावलेले अंक दुकानदार त्याच्या कागदावर लिस्ट बनवून घेतो, म्हणजे ती उतरून घेतो आणि साध्या कागदाच्या लांबलचक चिठ्ठीवर खेळणाऱ्या व्यक्तीला उतरून त्याच्या जवळ देतो. कल्याण बाजार मटका दुपारी 1 वाजेपर्यंत घेतला जातो. दुपारी 1 नंतर बंद केला जातो. म्हणजेच मटका खेळणाऱ्यांच्या भाषेत म्हणायचे तर चिठ्ठी गेली असं म्हणतात. या मटक्याचे 2 प्रकार आहेत, ओपन आणि क्लोज. ओपन साधारणपणे 1:30 ते 2:45च्या सुमारास येतो. म्हणजेच पहिला अंक जाहीर केला जातो. त्यानंतर 3:30 वाजेपर्यंत क्लोज घेतला जातो, म्हणजे सुट्टा सिंगल अंक घेतला जातो. तो खेळही 3:30 वाजता बंद केला जातो. नंतर तिसऱ्या प्रहरी म्हणजे 4 वाजता दुसरा अंक जाहीर केला जातो. असे मिळून जुळी अंकाची जाहीर केली जाते. अशा प्रकारे मुंबई मटका घेतला जातो. रात्री 8:30 वाजता खेळ बंद होतो. रात्री 9 वाजता पहिला अंक येतो, म्हणजेच ओपन येतो. नंतर रात्री 12:30 वाजता दुसरा अंक येतो. हा सगळा अंक येण्याचा प्रकार महाराष्ट्रातील कल्याण शहरातून आणि मुंबईमधील वरळी भागातून चालत असतो. यांच्याकडे खूप मोठे शिक्षित मनुष्यबळ असते कामासाठी. चिठ्ठ्या लिहिणे, पैशाचा हिशोब ठेवणे, मटका दुकानदाराला ज्यांचा अंक लागला त्यांना पैसा देण्यासाठी पैसा पुरवणे इत्यादी गोष्टी हे मनुष्यबळ कामास ठेवलेले करत असतात. सांगण्याचं तात्पर्य हे की दुपारी 1:30 वाजता येणारा ओपन कधीच लीक होत नाही. आज कोणता अंक येईल ते खेळणाऱ्याला संपूर्ण महाराष्ट्रात कोणालाच कळत नाही किंवा कळलेले नाही. म्हणजे बेईमानीच्या धंद्यात किती इमानदारी व विश्वासार्हता आहे हे पाहायला पाहिजे. अद्यापर्यंत ओपन क्लोज अगोदर कोणालाच कळलेलं नाही. किती जबरदस्त यंत्रणा आहे. महाराष्ट्र सरकारने, भारत सरकारने, त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील भारतातील शिक्षण खात्याने याचा आदर्श घ्यायला पाहिजे. 2 नंबरच्या धंद्यात इतकी जबरदस्त विश्वासार्हता आणि शिक्षण क्षेत्रात म्हणजे सरस्वतीच्या मंदिरात इतका भ्रष्टाचार, सरस्वती देवीच्या पुजाऱ्यांचा इतका मोठा सावळा गोंधळ आणि भ्रष्टाचार, प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण तज्ज्ञ, कुलगुरू यांचा काहीच उपयोग नाही. सत्याचा जयघोष करणारे, भाडगिरी करणारे भाड दलाल यांनी पोखरून काढलाय शिक्षणाचे क्षेत्र. अरे या मटक्यावाल्यांचा आदर्श घ्या. आदर्श वेळच्या अगोदर ओपन अंक कळत नाही आणि निघत नाही आणि ठरलेल्या वेळेच्या अगोदर क्लोजही अंक कळत नाही, लीकही होत नाही. किती इमानदारी, किती विश्वासार्हता. ज्याच्या हातात देशातील लाखो तरुणींचे म्हणजेच विद्यार्थ्यांचे भविष्य आहे, अशांकडून नीटचा पेपर लीक होतो आणि त्यात प्राध्यापक, क्लास चालवणारे पकडले जातात. अरे तुमच्यापेक्षा हे अर्धशिक्षित, फक्त आकडेमोड करणारे मटका किंग, माफिया बरे अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे. त्यांनी निर्माण केलेल्या यंत्रणेकडून ओपन क्लोज हा अंक वेळेआधी फुटत नाही, कोणालाही कळत नाही. तुमच्यापेक्षा मटका किंग बरे इमानदार आहे आणि त्यांच्याकडे
कायम असणारे व्यक्ती जे कामास ठेवलेले आहे ते इमानदार आहे असे म्हणण्याची वेळ आलेली आहे. पैशाच्या हवेसापायी देशातील लाखो विद्यार्थ्यांचे अंधकारमय जीवन करून टाकलेले आहे. या नराधमांनी त्यांना फाशीची शिक्षा दिली तरी ती थोडीच पडेल असं माझं मत आहे. आक्रोश, संताप, चीड, हतबलता, सहाय्यता, डोकं ठिकाणावर असलेल्या प्रत्येक संवेदनशील व्यक्तींना नीट परीक्षेपासून काळीच पेटून टाकणारा आक्रोश समजून घेतला पाहिजे. देश किती घातक वळणावर नेऊन पोहोचवला आहे हे बी आपल्याला समजलं पाहिजे. सगळी व्यवस्था इतकी नासली आहे की तरुणांना आता काही आशाच इच्छाच उरलेली नाही. जीव लावून प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या मुलामुलींची ऐन उमेदीची 10-10 वर्ष परीक्षांच्या घोळात वाया चाललेली आहेत. डोळ्यासमोर स्वप्नाची रांगोळी होते. एक परीक्षा नीट घेता येत नाही. देश मजबूत और सुरक्षित हातों में है असे म्हणे. काय डोंबल्याचा मजबूत आणि सुरक्षित हातात आहे का? आतून पार पोखरलाय या भ्रष्ट वाळवींनी. लाखो विद्यार्थ्यांची 2-3 वर्षे मेहनत घेतल्यानंतर परीक्षा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने विद्यार्थ्यांचा संताप दिसू लागला आहे. दिल्ली, पुणे, पटना, मुंबई, जयपूर आदी शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर येऊ लागलेले आहेत. मेहनत आमची, फायदा पेपर माफियांचा अशा घोषणा आता दिल्या जात आहे. ग्रामीण भागातील आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून परीक्षा दिली पण पैसे देऊन पेपर मिळाल्याचा आरोपांमुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचा अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली. मेहनतीवर पाणी फिरल्याची भावना तयार झाली आहे. अनेक विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. काही विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहून आता अभ्यासावर विश्वास उरला नाही असे म्हटले आहे. जर पेपर सुरक्षित ठेवता येत नसेल तर विद्यार्थ्यांचे भविष्य कोण सांभाळणार असा सवाल विद्यार्थी करू लागले आहेत. या प्रकारामुळे केवळ परीक्षा नव्हे तर संपूर्ण स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे. विद्यार्थ्यांचा मुख्य प्रश्न एकच आहे, प्रामाणिकपणे अभ्यास करूनही जर न्याय मिळत नसेल तर मेहनतीचा उपयोग काय? त्यामुळे किमान 3 ते 4 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या प्रकरणे चर्चेत आली आहे. राजस्थानमधील सिकर येथे 22 वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षा रद्द झाल्यानंतर आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. त्यांनी हिटलर, मुसोलिनीच्या राज्यकारभाराचा जनतेला गृहीत धरण्याचा आदर्श घेतलेला दिसतो. गुन्हेगार कोणताही असो त्याला जात धर्म नसते. आता परीक्षा रद्द करण्यात आल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. आता या प्रकरणातील धागेदोरे खासगी क्लासेस पर्यंत येऊन पोहोचले आहे अशी चर्चा आहे. आज आपल्या देशातील विशेषतः शिक्षण व्यवसायाबाबत गंभीर चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. या प्रकरणातील मुख्य पात्रे प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी, प्राध्यापक मनीषा पांढरे हीच असल्याचे सिद्ध झाले आहे. प्राध्यापक कुलकर्णी लातूर येथील निवृत्त असलेला रसायनशास्त्राचा प्राध्यापक आहे. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनलशी तो संबंधित होता. त्याच्याकडे प्रश्नपत्रिकेची गोपनीय माहिती होती. पुण्यात सिक्रेट क्लासेस घेऊन काही विद्यार्थ्यांना संभाव्य प्रश्न आणि उत्तरे त्याने पैशाच्या मोबदल्यात दिली. प्राध्यापक मनीषा पांढरे यांनी विद्यार्थ्यांना पेपर आधी मिळवून देण्यासाठी नेटवर्क तयार करण्यात मदत केलेली आहे. लाखो रुपयात संभाव्य प्रश्न विकले गेले. काही विद्यार्थ्यांना खासगी मार्गदर्शन वर्गातून प्रश्न सांगण्यात आले. प्रत्यक्ष परीक्षेतील अनेक प्रश्न आधी सांगितलेल्या प्रश्नाचे जुळले आहेत. प्राध्यापक कुलकर्णी 23 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळतो. तो प्राध्यापक कसा असू शकतो? देशातील 23 लाख विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांची मानसिकता काय असेल हे राज्यकर्ते समजून घेणार नाहीत, कारण त्यांच्या पाठीशी बहुमताची ताकद आहे. त्यांनी हिटलर, मुसोलिनीच्या राज्यकारभाराचा जनतेला गृहीत धरण्याचा आदर्श घेतलेला दिसतो. गुन्हेगार कोणताही असो त्याला जात धर्म नसते. आता परीक्षा रद्द करण्यात आल्याने देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. आता या प्रकरणातील धागेदोरे खासगी क्लासेस पर्यंत येऊन पोहोचले आहे अशी चर्चा आहे. आज आपल्या देशातील विशेषतः शिक्षण व्यवसायाबाबत गंभीर चिंतन करण्याची वेळ आलेली आहे. अलीकडील नीट परीक्षेच्या पेपर फुटीच्या घटना असो किंवा मागील काही वर्षापासून सातत्याने समोर येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार असोत, या घटनांनी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास हादरून टाकला आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्यासारख्या महापुरुषांनी शिक्षणाला समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे शस्त्र मानले. अशा पुरोगामी महाराष्ट्रात आज शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होताना पाहून प्रत्येक संवेदनशील नागरिकांचे मन व्यथित झालेले आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये काही तथाकथित शिक्षण माफिया यांनी अक्षरशः बाजार मांडला आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये पैशाच्या, जाहिरातींच्या आणि मानसिक दबावाचा खेळ सुरू आहे. महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक कुटुंबाला या व्यवस्थेची झळ सोसावी लागत आहे. लग्नानंतर मुलांचा जन्म झाला की पालकांसमोर मोठा प्रश्न उभा राहतो की मुलांचे शिक्षण आणि भविष्य
याचा भावनिक मुद्द्यावर वापर करून शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण करण्यात आलेले आहे. पालकांच्या भावना, त्यांच्या मुलांच्या भविष्याची भीती आणि यशस्वी व्हायचे असेल तर मोठे क्लासेस लावावे लागतील हा मानसिक दबाव निर्माण करून हजारो कोटींचा शिक्षण व्यवसाय उभा करण्यात आला आहे. आज विद्यार्थ्यांच्या मनावर सतत हे बिंबवले जाते की जर तू यशस्वी झाला नाही तर तुझे आयुष्य व्यर्थ आहे. या यशाची प्रचंड फी, देणग्या, महागडे क्लासेस आणि स्पर्धेचा असह्य ताण विद्यार्थ्यांवर लादला जात आहे. 5वी 8वी पासूनच विद्यार्थ्यांना नीट, जीई आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली क्लासेस, ट्युशन आणि कोचिंगच्या चक्रात अडकले जात आहे. 11वी 12वी हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात तणावपूर्ण टप्पेला बनले आहेत. पालकांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक ओढाताण सहन करावी लागत आहे. अनेकांना मुलांना दूरच्या शहरांमध्ये किंवा परराज्यात पाठवावे लागत आहे. परंतु काही मूलभूत प्रश्न आज समाजानेच विचारले पाहिजे असं माझं मत आहे. प्रसिद्ध क्लासेस ज्या निकालांचा दावा करतात ते खरोखर सत्य असतात काय? विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक कायमस्वरूपी आणि गुणवत्तापूर्वक असतात काय? वारंवार बदलणाऱ्या शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? प्रचंड अभ्यास, स्पर्धा आणि निकालातील घोळ यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. हे पण आपण समजले पाहिजे. शिक्षण ही सेवा आहे की व्यवसाय? पालकांनी केलेला प्रचंड खर्च आणि त्याग खरंच आवश्यक आहे काय? आज परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की शाळा आणि कॉलेजमध्ये फक्त औपचारिक प्रवेश घेतला जातो आणि प्रत्यक्ष शिक्षण क्लासेसमध्ये सुरू आहे. शिक्षण माफियांच्या विरोधात कारवाई करण्याची ताकद शासनामध्ये आहे की नाही हे संपूर्ण व्यवस्था त्यांच्या प्रभावाखाली आहे. आज हजारो विद्यार्थी मानसिक तणाव, नैराश्य आणि असुरक्षिततेतून जात आहेत. अनेक पालक आर्थिकदृष्ट्या कोलमडत आहेत. शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कठोर नियंत्रणाचा स्पष्ट अभाव दिसून येत आहे. म्हणूनच आता फक्त चर्चा करून चालणार नाही. आता जनजागृती, संघटन आणि व्यापक आंदोलनाची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण व्यवस्थेतील विसंगती दूर करून कठोर, पारदर्शक आणि विद्यार्थी हिताचे धोरण राबविण्यासाठी जन आंदोलन उभे राहिलेलेच पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, पालकांच्या न्यायासाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या शुद्धीकरणासाठी आंदोलन पाहिजे आहे. जर आज आपण शांत राहिलो तर उद्या आपल्या मुलांचे भवितव्य धोक्यात येईल. प्रचंड भ्रष्टाचाराची कीड लागलेल्या शिक्षण क्षेत्रात पुन्हा स्वच्छ, निर्मळ आणि विद्यार्थी हिताचे बनवण्याचा निर्धार सर्वांनी करायला हवा. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आता समाजाने एकत्र उभे राहिले पाहिजे. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.